सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी अय्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कोणत्याही महिलेमध्ये हे लक्षणे दिसले तर समजून जा की महिला साक्षात लक्ष्मी अवतार आहे. या प्रकारच्या महिला आहेत लाखात एक, ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तींचे भाग्य रातोरात उघडते. असे मी तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेले अशा काही भाग्यवान महिलांच्या शारीरिक वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहे, ज्यावरून त्यांचे भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते. जर हे गोंद कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा ती महिला लाखात एक आहे. अशी महिला ज्यांच्याशी लग्न करते त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबात, मित्रामध्ये आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. आणि जर हे प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसेल तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतःच्या हृदयात वास करते. जरी अशी महिला घरात पाऊल ठेवताच तरी ती सगळ्याची स्वामी बनते. समस्यापासून मुक्तता मिळते. घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो. जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले आहे. आपले ज्योतिषशास्त्रात इतकं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टी मागील सर्व अर्थाबद्दल तपशिलावर स्पष्टीकरण देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात. आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात. आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो. देवाने प्रत्येक माणसांचे शरीर वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. रंगरूप, स्वतः विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहेत. म्हणून मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तीळ आहे त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे या तिळामुळे आणि खुणामुळे आपल्याला भाग्यवान महिलाबद्दल देखील माहिती मिळते. काही चिन्हे आणि तीळ असे आहेत जे तर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्या थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. तर चला जाणून घेऊया ही भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत. पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल, व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पहिला क्रमांक. ज्या महिलांच्या मानेवर तीळ असते अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वर्यशाली असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. पैशाची संबंधित कोणत्याही समस्येवर सामना करावा लागणार नाही. दुसरे म्हणजे ज्या महिलांच्या ओठावर तीळ असतो त्यांनी खूप शुभ मानले जातं. शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात, कधी कधी अशा महिलांच्या जिभेवर सरस्वती ही देखील राहते. आणि ज्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरेही ठरते. तिसरे म्हणजे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो. चौथे म्हणजे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानले जातात. आणि अशा महिला ज्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येत नाही, ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही. क्रमांक 5. उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकारची भावना असते. ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेतात. ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्यांची कमतरता भासत नाही. क्रमांक 6. ज्या महिलांच्या नाभीभोवती तीळच्या खाली तीळ असते अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते. अशा महिला घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात. अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशाची इतर भांडार नेहमीच भरलेले असते. क्रमांक 7. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांच्या पायावर कमळ आणि
चक्राचे चिन्ह असते अशा प्रकारचे आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जातात. अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनासाठी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतात. क्रमांक 8. महिलांचे दात तीक्ष्ण असतात. अशा प्रकारे महिला आहेत ज्यांचे दात काट्यासारखे तीक्ष्ण असतात. अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. त्या महिला राजयोगाने युक्त असतात. अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते. क्रमांक 9. ज्या महिलांच्या डोळ्यात बेबाळाचे कातळी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया माता लक्ष्मीचे रूप आहेत. काली असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवांचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंच मिळते. ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाची संबंधित कोणत्याही समस्या सामना करावा लागणार नाही. क्रमांक 10. केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यशही मिळते. क्रमांकांचा महिलांचा कानवरून लांब आणि थोडेसे रुंद असतात आणि खाली लटकतात. अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. अशा महिला आयुष्यात खूप जास्त असते. त्यांच्या घरात आगमनांचे घरात सुख समृद्धी राहते. जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या जर असं झालं की दुकानांच्या गर्दी होते. 12. ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात. अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात. त्यांना कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही. अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात. क्रमांक 13. ज्या महिलांच्या कपाळावर स्थिरता असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात. तेच त्यांच्या शहाणपणाचे आणि बुद्धिमत्तेचे सर्वसामान्य धैर्याचे तोंड देतात. कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ देत नाहीत. अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही. क्रमांक 14. ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात. ज्या महिलांच्या कानावरती गालावरती तीळ असतो त्या हुशारीने रक्षण करतात. असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमीच आनंद राहते. 15. ज्या महिलांचे नावे मोठी व खोल असते खूप भाग्यवान मानले जातात. ज्या घरात पाऊल ठेवतात ती घरात आनंदाने भरलेली जाते. ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनांचे सुख आणि मुलांचे सुख लाभते. ते त्या घरात जातात त्या घरात त्यांच्या सोबत आनंदाची समृद्धी धावून येते. त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यावर तिचा विशेष आशीर्वाद यांचा वर्षाव माता लक्ष्मीचे करते. क्रमांक 16. ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्याच्यामुळे त्यांच्या पत्नींना आयुष्यात यश मिळते आणि असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक महिलांचा हात असतो. जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो. त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात. 17. ज्या महिलांच्या पापण्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप बांधले जाते. अशा महिलांना घरात गेल्या तर घरातील सर्व समस्या दूर करतात. क्रमांक 18. मित्रांनो, ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते. अशा महिलांना आयुष्यात फारसा अडचणांचा सामना करावा लागत नाही. जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंद घेतो. अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते. 19. जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेला तर एक गोष्ट विशेषत लक्षात ठेवावी. ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छिता आहात त्यांच्या पायांची करगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावे लागेल. जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते. जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केला तुमचे आयुष्य कधीच कमी पडू देणार नाही. क्रमांक 20. ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते.
घरात वाद असेल तर त्यांनी कधीही पैशांची कमतरता सामना करावा लागत नाही. त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते. नंबर 21, ज्या महिलांच्या हसण्यात गोड असतो, त्यांचे हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते, अशा महिलांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकते. नंबर 22, ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असते, त्या महिलांना घरासाठी शुभ मानले जाते. त्यांच्या चालण्यातून त्यांची संस्कृती, शालीनता, सौंदर्य प्रकट होते. नंबर 23, ज्या महिलांचे हात मऊ पण मजबूत असतात, त्यांचे हात तळ हातावर शंखचक्र, कोमळ असे चिन्ह स्पष्ट दिसत असतात. कधी कधी फक्त ज्योतिषशास्त्रात ते ओळखू शकतात. अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात. क्रमांक 24, ज्या महिलांचा आवाज कोमल, मधुर आणि शांत वाटतो, त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो. त्यांच्या बोलण्याने समोरच्या मन जिंकले जाते. 25, ज्या महिलांना जनसेवा, समाजसेवा, दया या करुणेचा भावना असतो, अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात. पण लक्षात ठेवा, सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहे. आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यावरच ठरवले चुकीचे आहे. क्रमांक 26, गळ्याभोवती घाटीसारखा उठाव, शंखचिन्ह. जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंखसारखा उठाव असतो किंवा तिचे सौंदर्य पूर्ण गोलसरपणा असतो, तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्यसंपन्न मानले जाते. घरात सुख समाधान टिकण्यासाठी अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास. क्रमांक 27, कपाळावर अर्धरेखाच्या स्त्रियांच्या कपाळावर उंच आणि माध्यम अर्धरेखा, स्ट्रेट व गळत रेषा असते, त्या स्त्रिया बुद्धिमान आणि नीतिवान असतात. त्यांच्या विचारामुळे पतीला आणि घरात योग्य दिशा मिळते. क्रमांक 28, पायांचे तळवे गुलाबी कोमल असणे. ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी सर किंवा मुंदू असतात, त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते. त्या घरात देवी लक्ष्मीचा कायम वास्तव्य करते असे मानले जाते. क्रमांक 29, ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो, हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी व्यक्ती असते की कोणतेही मन शांतीने भरून येते. अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो, पण त्यांच्या घरात लक्ष्मीचीही वास करते. नंबर 30, नेहमी सुवासिक राहण्यासाठी स्त्रिया. ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ, गंधमय व शुद्ध राहतात, त्यांच्या शरीरात आणि मनात सत्वगुण प्रबळ असतो आणि स्त्रिया जिथे असतात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरते. पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते? स्वच्छतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात, त्या घरात लक्ष्मी स्थिर असतो. संतोषात लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया थोड्या गोष्टी समाधान राहतात, त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात. नम्रतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया अहंकार शून्य आणि नम्र असतात, त्यांच्यावर सदा कृपा राहते. व्हिडिओ आवडला असल्यास आपला स्वामी आई चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.